घरातली बाकीची कामं आवरली होती. म्हटलं हे 2 माठ खूप दिवसाचे जुने झालेले आणि एक थोडासा तुटला आहे. म्हटलं याच्यामध्ये ना एका याच्यामध्ये मनी प्लांट लावायचा होता आणि एका याच्यामध्ये ब्रह्मकमळ लावायचे, कारण की ते दोन्ही पण बादल्यांमध्ये होतं. म्हटलं याचं मी हे करायला गेलं तर माठच गेला तुटून माझ्याकडून. म्हटलं आता काय करावं, याला बघू. नंतर त्याचे कॉक वगैरे काढून घेतले दोघांचे मी आणि म्हटलं एकाला बघू, म्हटलं तोडून नाही की इकडचा थोडासा आणखीन खाली तुटता आलं तर मग त्याच्यामध्ये काहीतरी लावता येईल. पण मग तोडतं तोडतं तर तो तर पूर्णच तुटून गेला. मग तो तर साईडलाच ठेवून दिला. म्हटलं याला ना बघू नंतर. आणि एक जो होता ना त्याच्यामध्ये मग म्हटलं त्याच्यामध्ये मनी प्लांट लावा. मी अर्धा माती टाकली त्याच्यामध्ये आणि मग इथं मनी प्लांट लावत होते मी. आणि मनी प्लांट पण बादलीत बरोबर नव्हतं वाटत, कारण की असाच लावून दिला होता. खूप दिवसापासून चाललं होतं माझं. मग दिला इथं माठामध्ये लावून. नंतर वरतून थोडीशी माती पण टाकली आहे. असा काही चिगुटपणा नाही की कुंड्या नाही असं नाही काही, पण माठ होता मग उपयोगी होण्यासाठी. मग मी इकडं कुंडी पण होती एक ना, त्याच्यामध्ये पण अशी पानं लावून बघितले मी. एक व्हिडिओ बघितला तर म्हटलं बघू बरं येतात का काय म्हणून ट्राय करून बघितलं. इकडं मनी प्लांटला पाणी वगैरे टाकलं. इकडं पण आलेलं आहे एक मनी प्लांट. वरती गेले होते कारण की वरती जायचं वेलाची खूप घाण झाली ती काढायची तिने. हा दुसरा वेल आहे रानजाईचा. याला पण खूप छान फुलं आली होती. वरती काही लक्ष गेलं नाही पण खूप छान फुलं आली होती. इकडे एक पार्सल आलं होतं आमचं, ते खोलून बघत होतं कारण की मळ्यामध्ये घालायला मी शूज बोलवले होते कापडी. प्लॅस्टिकचे आहे माझ्याकडे पण त्याने माझा खूप पाय दुखतो आणि थंडीमुळे लागतं. पण मळ्यामध्ये कसं शूज वगैरे असलं तर म्हणजे पाय पण व्यवस्थित राहतात. मागवले होते, खूप छान लागले होते.